नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागील लेक्चर्समध्ये आपण फायनान्शियल मॅनेजमेंट व्यवसाय प्रशासन या सब्जेक्टचा आपण सिलेबस बघितलेला होता. तर सिलेबसप्रमाणे आपला फर्स्ट चॅप्टर आहे वित्तीय व्यवस्थापनाची ओळख. त्यामध्ये आपण ह्या 4 गोष्टी बघणार आहोत. वित्तीय व्यवस्थापन, भारतातील वित्तीय प्रणाली, भारतीय वित्त प्रणालीच्या नियमनात्मक यंत्रणा आणि वित्तीय व्यवस्थापनातील नवीन प्रवाह. तर अगोदर वित्तीय व्यवस्थापन म्हणजे काय याचं प्रास्ताविक आपण थोडक्यात बघू. वित्तीय व्यवस्थापन हा व्यवसाय व्यवस्थापनाचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. बघा, कोणताही व्यवसाय किंवा उद्योग आपणास चालू करायचा असेल तर आपल्याला वित्त म्हणजे अर्थ म्हणजेच पैशाची गरज असते. जर आपल्याकडे पैसा, भांडवल असेल तरच आपण काय करू शकतो, व्यवसाय, उद्योग किंवा लघु किंवा छोटे उद्योग आपण काय करू शकतो, निर्माण करू शकतो. त्यामुळे आपल्याला वित्ताची काय जास्त गरज असते. त्यानंतर वित्तीय प्रणालीविषयक पार पाडल्या जाणाऱ्या व्यवस्थापकीय कार्यांचा समावेश वित्तीय व्यवस्थापनात केला जातो. त्यामुळे वित्तीय व्यवस्थापनाची कार्यकक्षा विस्तृत स्वरूपाची आहे. तसेच बहुविध उद्देशांनी वित्तीय व्यवस्थापनाची प्रक्रिया राबवली जाते. वित्तीय व्यवस्थापनाचा अभ्यास करत असताना भारतातील वित्तीय प्रणालीचा संदर्भ विचारात घेणे आवश्यक आहे. आता भारतात वित्तीय संस्था कोणकोणत्या आहेत, ज्या फंडिंग करतात. मग RBI ती काय करते, बँकांना फंडिंग करते. त्याच्यानंतर काय SEBI आहे का नाही, हे काय भारतातील वित्तीय व्यवस्थापनाचे नियमन करण्यासाठी RBI व SEBI यांची काय असते, महत्त्वाची भूमिका यामध्ये असते. त्यानंतर वित्तीय व्यवस्थापन ही एकूण व्यावसायिक व्यवस्थापनाची एक बाजू असते. विक्री व्यवस्थापन, संग्रह व्यवस्थापन, कर्मचारी व्यवस्थापन, उत्पादन व्यवस्थापन यांच्या इतकेच वित्तीय व्यवस्थापनाला महत्त्व असते. जसं आपण मानवी संसाधन व्यवस्थापनामध्ये किंवा व्यवसाय व्यवस्थापनामध्ये ह्या काही ज्या गोष्टी बघतो, म्हणजेच कोणत्या, विक्री व्यवस्थापन असेल, संग्रहण व्यवस्थापन असेल, कर्मचारी व्यवस्थापन असेल किंवा उत्पादन व्यवस्थापन असेल, यांची काय करत असतो, आपण आखणी करत असतो. त्यानंतर आपण काय करत असतो, व्यवसायाला सुरुवात करत असतो. ही कशामध्ये बघतो आपण, व्यवसाय व्यवस्थापन किंवा मानवी संसाधन व्यवस्थापनामध्ये काय करत असतो, आपण याचा आढावा किंवा अभ्यास करत असतो. त्यानंतर अर्थ आहे वित्तीय व्याप्त अर्थाने विचार करता वित्तीय व्यवस्थापन ही संकल्पना व्यवसायाच्या आर्थिक उभारणी व्यतिरिक्त अनेक गोष्टींना स्पर्श करते. त्यामध्ये पुरेशा प्रमाणात व्यवसायासाठी आर्थिक पाठबळ उभे करण्याबरोबरच आणखीन काही गोष्टींचाही अंतर्भाव होतो. फक्त आपल्याला वित्त म्हणजेच भांडवल गोळा करून त्या व्यवसायाची सुरुवात न करता आणखी बरेच काही आपल्याला काय करावं लागतात, त्यामध्ये गोष्टींचा समावेश होतो. जसं काय आधुनिकीकरण असेल, विस्तार असेल, नावलौकिक असेल, प्रतिष्ठा असेल, या सगळ्या गोष्टी देखील आपल्याला वित्त विरुद्ध या व्यवसाय संस्थांमध्ये उभ्या कराव्या लागतात. त्यानंतर व्याख्या आहे, आपण 2च व्याख्यांचा अभ्यास करणार आहोत. पहिली आहे चार्ल्स गस्टबर्न यांची. वित्तीय कार्य हे व्यवसायाच्या विविध कार्यांना एकत्रित बांधणारे, परस्परांशी दुवा साधणारे कार्य आहे. वित्तीय कार्य हे काय, भांडवल. वित्तीय म्हणजे काय, भांडवल. तर भांडवल आणल्यानंतर आपण काय करत असतो, आदान घटक आणत असतो, बरोबर आहे की नाही. या सगळ्या गोष्टींना काय करत असतो, आपण एकत्रित बांधत असतो. मग आदानमध्ये आदान असेल, मग त्याच्यानंतर सामुग्रीची जुळवाजुळव असेल. त्यानंतर आपण अर्थमध्ये बघितलेलं होतं, उत्पादन असेल, विक्री विभाग असेल, मनुष्यबळ विभाग असेल, या सगळ्या गोष्टींचं काय करत असतो, आपण एकत्र दुवा बांधत असतो. त्याच्यानंतर दुसरी व्याख्या आहे गुथमन यांची. वित्तीय अर्थकारण वित्तीय व्यवस्थापन हे सर्वकष स्वरूपाचे कार्य आहे. त्यात नियोजन, प्रशासन, नियंत्रण अशा सर्व गोष्टींचा समावेश होतो. बघा, आपण एस वायला असताना बिझनेस मॅनेजमेंट हा एक आपल्याला सब्जेक्ट होता, म्हणजेच व्यवसाय व्यवस्थापन. यामध्ये आपण काय बघितलेलं होतं, नियोजन, बरोबर. कोणत्याही व्यवसायाची उद्दिष्ट असल्याशिवाय आपण कोणतेही नियोजन करू शकत नाही. त्यानंतर प्रशासन म्हणजेच जे काही कार्यालयीन क्षेत्र आहे त्यामधलं. त्यानंतर नियंत्रण, या सगळ्या गोष्टींचा काय करावं लागतो, आपल्याला आढावा घ्यावा लागतो.
त्यानंतर आहे वित्तीय व्यवस्थापनाची उद्दिष्टे. त्यामध्ये अल्पकालीन उद्दिष्टे आणि दीर्घकालीन उद्दिष्टे. त्यामध्ये बघूया अल्पकालीन उद्दिष्टे. भांडवल उभारणी करणे. आता भांडवल उभारणी करणे, संस्थेला एकूण पुरेसा भांडवल पुरवठा गरजेप्रमाणे उपलब्ध होईल या दृष्टीने काय केलं पाहिजे, भांडवलाचा पुरवठा केला पाहिजे. त्यामध्ये व्यवसायाची आर्थिक गरज सतत वाढत असते, त्यामुळे काय करावं लागतं, विकासाच्या आधुनिकीकरणाच्या योजना, सतत वाढत जाणारे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष खर्च, यामुळे प्रत्येक वर्षी भांडवलाची काय होते, आपल्याला गरज निर्माण होते. सेकंड आहे वित्तीय स्वरूपाची शिस्त निर्माण करणे. पुष्कळदा भांडवल पुरवठा स्थिती प्रमाण अनुकूल असूनही व्यवसाय उद्योग अपयशी ठरतात. उपलब्ध निधी योग्य करण्याकरिता वापरला जात नाही. यासाठी उपलब्ध भांडवल वापरण्यासंदर्भात शिस्त निर्मितीचे उद्दिष्ट असावे लागते. विविध विभागांना उपलब्ध केलेल्या रकमा त्यांनी कशा वापरायच्या, कोणती वापरली पाहिजे, या प्रसंगी काय केलं पाहिजे, लेखी सूचना काढल्या पाहिजे. त्यानंतर 3 योग्य प्रकारे आर्थिक व्यवहारांची नोंदी. अल्पकालीन उद्दिष्ट असे समजले जाते की यामध्ये सर्व रोखीचे व्यवहार, अधिकोष व्यवहार योग्य त्या नोंदणी पुस्तकातून म्हणजेच खतावणी लेजर्स नोंदविण्याचे काम वटवून दिले जाते. या नोंदी अचूक आणि नियमितपणे होतील याची दक्षता काय करावी लागते, घ्यावी लागते. यामध्ये अल्पकालीन उद्दिष्टामध्ये आपण 3 उद्दिष्ट बघितली. 1 भांडवल उभारणी करणे, 2 वित्तीय स्वरूपाची शिस्त निर्माण करणे आणि 3 योग्य प्रकारे आर्थिक व्यवहाराच्या नोंदी ठेवणे. त्यानंतर दीर्घकालीन उद्दिष्ट आहे, त्यामध्ये फर्स्ट आहे वित्तीय हितसंबंध जपणे. आता वित्तीय हितसंबंध जपणे म्हणजे काय, वित्तीय व्यवस्थापकाला आपल्या संस्थेचे वित्तीय हितसंबंध सुरक्षित राखण्याचे ध्येय मनाशी ठेवावे लागतात. आवश्यक ते निधी निर्माण करताना तसेच निधीचा विनियोग करताना वित्तीय हितसंबंध जपणे याला पर्याय नसतो, मात्र ते कायमस्वरूपी आणि दीर्घकालीन असे उद्दिष्ट मानले जाते. त्यानंतर दुसरं आहे नफा अधिक करण्याचे उद्दिष्ट. उपलब्ध भांडवलाच्या किफायतशीर उत्पादक वाटप हे उद्दिष्ट साकार करण्यास मदत करते, मात्र त्यासाठी वापरायच्या निधीचा आखणी फार आधीपासून करावी लागते. नफा प्रमाणात वृद्धी घडून आणावयाची असेल तर त्या एका व्यक्तीचं काम नाही. त्यामध्ये वित्त विभाग प्रमुखाला एक सूत्रीकरण करावे लागते की ज्यामुळे विविध खाती प्रमुख जे खर्च करतात किंवा निधीचा विनियोग करतात त्यात सुसूत्रता आणणे गरजेचे राहील. त्यानंतर 3 कल्याणाचे उद्दिष्टे हे दीर्घकालीन उद्दिष्टांतर्गत येते. नफा ही केवळ व्यवसाय मालकांनी आनंद उपभोग घ्यावयाची बाब नसते. नफा प्राप्तीचे सर्वांचे कष्ट, संघभावना म्हणजेच टीमवर्क या सगळ्यांचा काय असतो, त्यामध्ये वाटा असतो. वित्तीय व्यवस्थापक हा पुष्कळदा वित्तीय असतो. एकूण नफा प्राप्तीत प्रत्येक व्यक्ती गटास योग्य वाटा मिळेल, नफ्याचे न्याय वाटप होईल आणि कंपनीबरोबरच सर्वांचंच कल्याणाचा विचार सल्लागार म्हणून त्याने करण्याची गरज असते. त्यानंतर हे वित्तीय व्यवस्थापनाची व्याप्ती. वित्तीय व्यवस्थापनाची व्याप्ती 4 विभागामध्ये काय केलं आहे, वाटप केलेलं आहे. त्यामध्ये फर्स्ट आहे गुंतवणुकीचा निर्णय. आता गुंतवणुकीचा निर्णय म्हणजे काय, गुंतवणुकीच्या निर्णयाअंतर्गत गुंतलेल्या जोखमींचे मूल्यांकन करणे, फंडांची किंमत मोजणे आणि एखाद्या प्रकल्पातून अपेक्षित लाभाचे अनुमान करणे इत्यादी घटकांचा समावेश गुंतवणूक निर्णयामध्ये केला जातो. 2 कार्यकारी भांडवल निर्माण करणे. कार्य करत असताना भांडवलाशी निगडीत निर्णय आर्थिक व्यवस्थापनाची आणखी एक महत्त्वपूर्ण व्याप्ती मानली जाते. कार्यरत भांडवल आणि अल्पमुदतीच्या वित्तपुरवठ्यासह घेतलेले निर्णय कार्यशील भांडवल निर्णय म्हणून ओळखले जाते. हे अल्पमुदतीची मालमत्ता आणि त्यांचे दायित्वांमधील संबंध देखील व्यवसाय स्थापित करत असते. अल्पमुदतीच्या मालमत्तेमध्ये रोख रक्कम, प्राप्य वस्तू, मालमत्ता, अल्पमुदतीच्या सिक्युरिटीज इत्यादी गोष्टींचा समावेश केला जातो. त्यानंतर 3 लाभांश निर्णय. लाभांश निर्णयामध्ये आजच्या कॉर्पोरेट युगात लाभांश निर्णय महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. लाभांश निर्णय हे शेअरधारकांनी भरलेल्या कराची रक्कम निश्चित करतात.
चांगले लाभांश धोरण संपत्ती जास्तीत जास्त करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यास मदत करते. आणि लास्ट आहे वित्तपुरवठा निर्णय. वित्तपुरवठा निर्णय फर्मच्या ताळेबंदाच्या उत्तरदायित्वावर आणि समभागधारकांच्या इक्विटीवर बाजूवर लक्ष केंद्रित करतात. उदाहरणार्थ बॉन्ड्स देण्याचा निर्णय हा एका प्रकारचा वित्तपुरवठा निर्णय आहे. वित्तीय निर्णयाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे खर्च आणि गुंतवणुकीचे रक्षण करणे होय. या निर्णयामध्ये सिक्युरिटीजच्या तरलतेच्या वेळेस अनुषंगाने विविध स्रोतांकडून भांडवलाची निर्मितीचा समावेश होतो व वित्तीय व्यवस्थापनाची व्याप्ती कंपनीच्या खर्चाची पूर्तता करते. थँक्यू. पुढच्या लेक्चर्समध्ये आपण भारतातील वित्तीय प्रणाली या संदर्भात आपण काय करणार आहोत, अभ्यास करणार आहोत.